नमस्कार, मी प्रथमेश नाईक आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. ज्या दिवसाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो दरवर्षीप्रमाणे तो दिवस आज आला आहे. तर सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आमच्या घरातली गणेश चतुर्थी दाखवेन, तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा नेहमीप्रमाणे. आणि वरते द्या पाठीशी एका साडीवर जरा उचलून घे. पुढे घ्या बाजू त्या साईडला पुढे जाऊन बघा. पाठी करतात इकडे घे. तसंच पाठी कर. तुझ्याकडे घे. रंगापेक्षा बरं दिसताना तुझे घे. पाठी करतो पाठी करतो घे. ठीक आहे. अजून तरी घे. सेंटरात घ्या. पुढे येऊ. पुढे येतो ना करतो. अरे नुसतं आज हे बघा, आमचे बाप्पा आता पाटावरती विराजमान झाले. पुढे घे. मागचा आता आम्ही सर्वजण आता पूजेची तयारी करतोय. आणि इकडे बघा, हे मांजर पण आमच्यासोबत डेकोरेशनसाठी मदत करतंय. आता आम्ही सर्वजण डेकोरेशनची तयारी करतोय. इकडे सगळे हे माळा वगैरे आहेत. बरी बरी दिया.
हे बघा आता आमचं एका साईडचं डेकोरेशन झालं आणि ते बघा अशी माती मारली जाते आणि त्याला आंब्याची टाळं फळं वगैरे बांधली जातात. हे एक आधुनिक डेकोरेशनचाच प्रकार म्हणून बांधलं जातं. नवीन काय करते बाबा बाप्पा खय बाप्पा गणपती ख गणपती बाप्पा बाप्पा. आणि ही आमची मोनू, हिला अजून एक जुळी बहीण आहे, तिचं नाव सोनू. म्हणजे खरं नाव यांचं रिद्धी सिद्धी आहे, हिचं नाव सिद्धी आहे. कोणचो काय शी काय काय शी शी बाप्पा खय बाप्पा कोणचो तो बाप्पा कोणचो कोणचो बाप्पा कोणचो माझो तो पप्पा काय गेले पप्पा खय पप्पा 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 मम्मा खया सोनू खय सोनू खया कोकू ती बघ आमा आमा. तुझं नाव काय? अर्ध सांगू की पूर्ण? पूर्ण सांग. श्री सचिन नाईक सानवी. आणि आता अर्धवट सांग. श्री सचिन नाईक. ओके. मला तुला आता कुठली पोय म्हणायला आवडते? एक व पैसा. आणि ती सशाची येते का तुला? हा. मग सशाची म्हणून दाखव. 4 ससे मी तुकले त्यांनी केले नाटुकले नाटकाचे नाव काय खाली डोकं वर पाय. एक ससा घसरला दुसरा वासन विसरला तिसरा गेला लपून चौथा गेला जपून. धुंबाते कर आता जरा गंमत बस बस सुटले ससे नाटक कोणाचे तसे. मोर्या मोर्या तर ती 4 कोपऱ्याचे 4 लावून म्हणजे सिंगल लावू का? सिंगल बोलून दाखवलं. मोलिया मोलिया मी बालताने तुझी तेव्हा फुल खायला अन्याने माझी पोत्यानं होती फुले तुला लावा तू गाला होती कोकलं तुझं मा खाय तुझे मी सांगलं कुस्ती लावूया म्हणा. ते चॉकलेट मार खातलं सांगतात बियाशी मोबाईल आता डेकोरेशन होत आलेलं आहे, ऑलमोस्ट झालंय डेकोरेशन. आणि इकडे बघा घरातल्या 3 सुना करंज्या मोदक करतायत नैवेद्याला. बारके बारके पुरी बारके ठीक आहे. मग काय करायचं मध्ये खोबरा भरायचा आणि दोन्ही वाटून 2 लावायचं. बंधारे बंधारे म्हणतात अशी करायची आणि दुसरी पुरी त्याच्यावर ठेवायची आणि मग दोन्ही साईडने असं लावायचं. आणि ही बघा ही सोनू आहे, ती मगाशी म्हणून दाखवली तिची बहीण. दोघी पण जुळ्या बहिणी आहेत पण वाटत नाही इतक्या.
आणि आम्ही सगळेजण एकत्र बसून गप्पा गोष्टी करतोय. आणि गणपती हा उत्सव आल्यानंतर सगळेजण एकत्र येतात वर्षातून एकदा. आता भटजी वगैरे आहेत. आता पूजेला सुरुवात झाली आहे. शुभम करोति कल्याणम आरोग्यंतम संपदा चतुर्भुज विनाशादि भुजति नमोस्तुते. हात पडत गंगे जमुने हरिद्रा कुंकुमं सौभाग्य द्रव्यं समर्पयामि. श्रीमन् महागणाधिपतये नमो नमः. वस्त्र घाला लाल कलर. दोन घाला जोडी घाला. वस्त्रार्थे गोल करून वस्त्रार्थे कारापासून निर्मित वस्त्रं समर्पयामि. अक्षता घाला. उपवस्त्रार्थे अलंकरणार्थे अक्षतां समर्पयामि. विड्यात एक पळी पाणी घाला. महागणाधिपतये नमो नमः. फुगी फुलतांबूलं समर्पयामि. श्रीमन् महागणाधिपतये नमो नमः. फूल घ्या. फूल दुर्वा फूल आणि मंगलमूर्ती पुष्पाणि समर्पयामि. गौरी आद्य देवता समर्पयामि. गंध फुलाचा प्रदक्षिणा घाला. नंतर त्याला वाहा आणि नंतर नमस्कार करा. गौरी करा. डोक्यावर पाय ठेवा. पायावर डोकं लांब लांब दाबा. चालू आहे तुम्ही करा. शांती आता पेपर बाबा असे जाऊ नये. सांग आता देवा पटकन. दहावीचे पेपर सोपे करून देऊ ना सांग.
देऊनच्या आधीच नाही तुला मी खाऊ नको काळजी करू नको. हो, पण त्याच्यासाठी मोठं होईल. वाढूच्या आधी बसली बघा. नंतर पूजा झाल्यानंतर आम्ही सगळेजण असे जेवायला बसतो. हे बघा सगळे केळीच्या पानात असे नैवेद्य वगैरे दाखवतात, प्रसाद वगैरे दाखवतात देवाला आणि सगळे असे गोल करून हॉलमध्ये जेवायला बसतो आम्ही. तर आमचा गणपती बाप्पा 5 घरांचा एकच असतो, त्यामुळे प्रत्येक घरातून 3-4 पदार्थ असतातच आणि त्यामुळे हे पूर्ण केळीचं पान भरून जातं पदार्थांनीच. प्रत्येकजण आपापल्या घरून काहीतरी करून आणतो चांगलं चांगलं आणि असे केळीच्या पानात वाढत असतात. हे बघा करंज्या किती प्रकारचे आहेत, मोदक पण आहेत प्रत्येक घरातून, अजून 4-5 प्रकारच्या भाज्या पण आहेत. भाज्या 4-5 प्रकारच्या नसतात, प्रत्येक घरातून 4-5 प्रकारच्या अशा. पहिल्या दिवशी काहीतरी 21 भाज्या करतात आणि असे आम्ही सगळेजण जेवायला बसतो. जागा जर सांगते मी त्याच्या काळात नाही मागा वाढी राहू नको. काढलेलं नाही ते कोणी काढले कोणी काढले बाहेर केलं आम्ही काढून काय ती बोलली कोण तुका बंद करा एक त्याचा काढ आहे घे मस्त रे मोठी काय सर काढ थोडं जरा इकडे सर नको म्हणा विचारू नको, घाला सगळं. त्यानंतर आता आम्ही असे सगळेजण बसून असे आम्ही गप्पा वगैरे मारतो, गप्पा गोष्टी करतो, मज्जा मस्करी चालूच असते. कारण की वर्षातून एकदाच कुटुंब एकत्र येतं आणि हा गणपतीचा उत्सव म्हणजे कोकणातला सगळ्यात मोठा उत्सव असतो. अशी सगळी फॅमिली एकत्र येऊन तो उत्सव सेलिब्रेट करणं म्हणजे ह्याचाच खूप मोठा आनंद आहे. आता संध्याकाळची आरती वगैरे झाली आहे आणि सगळ्यांना प्रसाद दिलाय. आता आम्ही सगळेजण मिळून एक रील करतोय, त्यासाठी प्रॅक्टिस सुरू आहे, त्यांना शिकवतोय आम्ही डान्स. रील बघितली नसेल तर इंस्टाच्या पेजवर जाऊन बघा माझ्या रील. आणि संध्याकाळी असं सर्वांकडे प्रत्येक घरात जितक्या घरात गणपती त्यांच्या घरी भजन असतं संध्याकाळचं. ते रात्री 3-4 सकाळी पहाटे 4 वाजेपर्यंत पण जातं भजन पहिले काही दिवस.